काय ती बघी माहिती दिलेली आहे आपल्याला आणि वाटतं यो झाड आहे तो. मंडळी मला काला पिते दिसला हेशी. नमस्कार मंडळी, मी मृणाल तुमचं स्वागत आहे तुमच्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहोत कर्नाला किल्ल्यावरती आणि आज आपण किल्ल्यावरती काय काय एक्सप्लोर करू ते बघणार आहोत आणि पूर्ण किल्ला सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. तर चला जाऊया आणि किल्ला एक्सप्लोर करूया. कर्नाला किल्ला रायगड जिल्ह्यात मुंबईपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर पेणजवळ स्थित आहे. या किल्ल्याचा इतिहास शिलाहार राजवटीपासून सुरू होतो. नंतर यादव आणि मुस्लिम राजवटीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा किल्ला 15व्या शतकात अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. पुढे 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर आपला नियंत्रण मिळवला. औरंगजेबाच्या काळात किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला, पण पुढे पुन्हा मराठ्यांनी तो किल्ला जिंकला. अखेर 1818 साली इंग्रजांनी कर्नाला किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तर मंडळी फायनल मी पोचलो आहे कर्नाला किल्ल्याजवळ आणि आता मी चाललो आहे तिकीट काढायला. तिकीट काढतो, त्याच्यानंतर मग आतमध्ये जातो आणि आपला किल्ला एक्सप्लोर करतो. चला जाऊ, पहिले तिकीट काढू, त्याच्यानंतर मग आतमध्ये जाऊ. एक द्या तिकीट. किती रुपये? 305 रुपये दिले. 305 रुपये होते. कसले असले? 60 रुपये बाईक पासून 50, कॅमेऱ्याचे 195. कॅमेऱ्याचे पैसे 195 रुपये त्याचे. तर मंडळी आता आपण आतमध्ये आलो आहोत तिकीट काढून. टोटल माझं 305 रुपये घेतलेले आहेत, कारण की माझ्याकडे कॅमेरा आणि मी तो शूट करायला आलो म्हणून. त्याला मी सांगितलं ओळख पण ते ऐकत नाही. बोलतो शासनाचा जो नियम आहे तो बोलतो मला तेवढे पैसे भरावेच लागतील. ठीक आहे, पैसे दिले आणि त्याच्यानंतर मग त्याही 100 रुपये डिपॉझिट घेतला. का तर तुमच्याकडे काहीतरी प्लास्टिकच्या बाटल्या असतील किंवा काय प्लास्टिकचं सामान असेल ना, लेस झालं, कुरकुरे झालं, तर ते वरती न टाकता खाली घेऊन यायचं आहे. त्यांना ती जी रिसिप्ट आहे ना ती दाखवून मग तुमचं 100 रुपये डिपॉझिट परत घ्यायचं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला आहेत ना एक फुलं अशी दिसतात. ती फुलं तुम्हाला दाखवतो मी. कसली भारी वाटतं ना एकदम. असं वाटतं की घरचे गार्डनमध्ये नेवायची ती फुलं लावायला. एक नंबर वाटतं. दाखवतो तुम्हाला. ही जी फुलं आहेत ना ती रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत. आपल्याला दोन्ही बाजूला दिसतात. अशी भारी वाटतात ना ती फुलं. एक नंबर वाटतात ती फुलं. असं वाटतं की घरी घेऊन जावं असा झाड तोडून त्यांचा. पण इथं झाडात तोडणं बिडण्याला मनाई जाम आहे. खूपच रिस्ट्रिक्शन आहे तिथं लावलेलं आहेत. म्हणून आपण आलो किल्ला एक्सप्लोर करायला. तर चला जाऊ, पहिला किल्ला एक्सप्लोर करू, त्याच्यानंतर बघू काय करायचं आहे ते. छोटा पोरांसाठी मस्त की एक गार्डन केलं आहे बघा. केलाला जामच सुधारणा केलेली आहे हल्ली. हे माझ्या दोन्ही साईडला पण असं पिंजरे बनवलं, पण पिंजऱ्यानं काय दिसत नाही म्हणा. यानं फक्त पोपटा दिसता. पोपटा बघायला जाऊ चला. बाकी तिथं पाठी एक पिंजरा आहे तो खाली आहे, तो वरती पिंजरा तो पण खाली आहे. तिथं जाऊन काय बघू. हो हो, पोपटा ठेवली. पोपटा वेगवेगळे कलरची, बराच मोठा आहे. काय यो हो काय काय तुम्हाला एक कॅन मोर आहे. कॅमेरा परत होता. यो पिंजऱ्यान कोण आहे आणि कोणच दिसत नाही. याच्यान कोण आहे कोणच दिसत नाही. याच्यान एकच पोपट आहे बिचारा. हे बघा दिसते का, एकच पोपट आहे. यान बरेच पोपट आहेत. त्याच्यामध्ये बरेच पोपट आहेत, दिसत नाही पण आहेत बरीच. यानमध्ये व्हाईट कलर मस्त पोपट आहे. दिसला काय इथं बसलेलं आहे असं. चला आपण जर्नी स्टार्ट करू. इथं पिंजरण काहीच नाही हल्ली. मंडळी आता आपला खरा ट्रॅक सुरू होणार आहे. तुम्ही माझ्या बाजूला पायऱ्या बघू शकता. इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर चला जाऊया आता वरती. इथं आजूबाजूला प्रत्येक झाडांची फुलांची, इथं काय काय पक्षी आहेत
त्यांची सगळ्यांची माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. हो इथेशी येऊन प्रत्येक जागा प्रत्येक झाडाची माहिती दिलेली आहे. जे जे आपल्याला झाड दिसताना त्यांची ही बघा दाखवते तुम्हाला मी. आता ही बघ ही माहिती दिलेली आहे आपल्याला. आणि वाटतं झाड आहे तो, याची माहिती दिलेली आहे. वरती येतो. जर तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता. ते थांबूनशी जरासा रेस्ट घेऊनशी. पण आपण नाही थांबत. पण त्याला थेट वरती इथून किती लांब आहे ते इथं लिहिलं पाण्याची टाकीवरती. इथून जो किल्ला आहे ना तो इथं लिहिलेला आहे, दिसते का माझ्या मागं. 2.15 किलोमीटर. तर आपल्याला आता 2.15 किलोमीटर चढायचं आहे. चला. किल्ल्यावरती तुम्हाला आहे ना आधीमध्ये बसायची सोय केलेली आहे. आणि किल्ला बऱ्यापैकी आता सुधारवला सुद्धा आहे. कारण की ज्या पहिले पायऱ्या होत्या ना इथं त्या नाकेबरोबर पायऱ्या होत्या. पण आता पायऱ्या बिऱ्या सगळा सुधारवलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी किल्ल्यानं पावसाळ्याच्या टायमाला काय होतं विषय माहिती आहे का, इथंशी आहे ना पूर्णपणे पाणी येतं. आणि वरचा जो पाणी असतं ना तो धबधब्याचं पाणी असते. कधी कधी जोरात पावसाचं पाणी असतं. तो पाणी आला का मग पूर्ण जो बांधकाम आहे ना तो माती सगळं निघून जाते. त्याच्यामुळं पायऱ्या केल्यान त्या पण नीट नाही झाल्यान. अशा आधीमध्ये डगरं आहेत त्यावेळेस आपल्याला चढण चढण जायचं आहे. आणि किल्ला ट्रॅकिंगसाठी एकदम सोपा आहे, काय कठीण नाही आहे. आणि प्रत्येक जागेवर व्यवस्था केलेली आहे बसाची. तुम्ही रेस्ट घेऊन हळूहळू वरती चढू शकता हो. आणि किल्ला एक्सप्लोर करू शकता हो. बाजूलाच आपल्या किल्ल्याचे कर्नाला बर्ड सेंच्युरीसुद्धा आहे. जर तुम्ही किल्ला एक्सप्लोर करून लवकर आलो खाली तर मग तुम्ही आजूबाजूचा किल्ल्याचे परिसर पण एक्सप्लोर करू शकता हो. जी बर्ड सेंच्युरी आहे ती. पॅच थोडासा कठीण असू शकते हे बघा. आणि त्याच्यावरती पण आता थोडाशी ट्रॅकिंग आलेली आहे. हे बघा दिसतंय तिकडं. इथं आपल्याला जायला पायऱ्या बिऱ्या काही नाही आहेत, काय प्रॉब्लेम नाही. बिंदास जाऊ. थोडाशी रेस्ट करतो, पाणी पितो आणि मग निघतो वरती जायला. दमलोय. मी आताच नाश्ता करत होतो इथं तर मला लगेच नाश्ता कळला. दोघंजण माकडं आली. दाखवतो मी तुम्हाला लगेच. बॅगी बिगी उडी मारायला लागली. बॅग मी पुढे घेतली त्याच्यासाठी. पाठीमागे माझी 2 माकडं आहेत. एकदम आता ती खाली पळाली. इतका दाखवतो तुम्हाला. दिसतंय का तो एकदम पुढं आहे. तो चाललाय तो आता. एक जण गायब झाला कुठेतरी. दोघंजण आलेला. मी खावायला जसं काढला तसं दोघंजण लगेच धावत वाचकून घ्यायला. What is your YouTube channel? You do ID? In normal. Where are you from? I'm from local. Local only. Yes. From Where are you from? We are from Mumbai, Bombay. Bombay. Yes, Bombay. St. Peter's Masdar. Okay. They are hiking. Full picnic. रिकॉर्ड भी नहीं हो रहा. So bye bye. मोठं मृणाल. क्या नाम क्या है? मोठं मृणाल. वहाँ पे जाओगे? भाई हम लोग को भी लो ना. चालू ही है. चालू. पानी है. मोठं मृणाल. Thank you.
बघितली माणसा किती होती पाठीमागं. स्कूलची त्यांची पिकनिक आली होती, ते लोक मुंबईवरून आले. तर त्यांच्या थोडासा बोललो, कुठून काय आलास, काय बनवतस, ट्रॅकिंग करतं, हायकिंग करतस, सगळं सांगितलं त्यांना. आपण रस्त्याला निघलो, त्यांची ती रस्त्याला निघली. आता आपल्याला बराच जायचं आहे, चला जाऊया हळू. मंडळी तुम्ही माझी हालत बघूच शकता हो, किती घामान भिजलोय मी. मेन म्हणजे दिवस थंडीचं चालू तरी सुद्धा जामच घामान भिजलोय. मला योच प्रश्न पडतंय की पहिल्याच्या काळात आपले मावले कसे काय सगळा आपला जेवणाचं सामान घेऊन वरती चढत असतील. असला बेकार घाम उठलाय ना म्हणा, पूर्ण टी शर्ट माझी ओली झाली. ही बघ पाण्याला लागली धार नुसती घामाची आणि पूर्ण चेहरा बिरा पूर्ण ओला आलाय. जेवढे वेळेला बसतंय तेवढे वेळेला घाम येते. आणि जरासं पण पाण्याची बाटली उघडली पाणी पिवायला तर ते भाई आपला आहेतूच पाठीमागशी. एक आला का दुसरा येते, दुसरा आला का तिसरा येते. म्हणून छोटी सिप मार लागते पाण्याची मधीन थांबून. तेच करते आधीमधील. आता पोचलो आपण 5 मिनिटाचा येऊ राहिला रस्ता फक्त. मंडळी फायनली आपण पोचलो आहोत कर्नाळा किल्ल्याच्या सेकंड बेसवरती. आपल्याला आहे ना आता सरळ जायचं आहे. हे बघा तिकडे कर्नाळा किल्ला. आता आपण तिकडे जाऊ, थोडा रेस्ट करूया, मग जाऊ तिकडे. मंडळी चालता तशी आपल्याला माझ्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला सुद्धा खोल दरी दिसते. तर चुकून पण तुम्ही त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जाऊ नका, कारण की पडलं तर डायरेक्ट तुम्ही कमसे कम माझा अंदाज नाही सांग, पण हे बघा दिसते का, डायरेक्टली तुम्ही अशी पत्ता लागणार नाही. आणि हो, ये जंगलामध्ये बिबटेसुद्धा आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि माकडे तर आपल्याला दिसतच आहेत, पण अजून काय दिसतंय ते सुद्धा आपण बघूया. तर आता फक्त आपल्याला जास्त नाही, माझ्या अंदाजान 700 मीटर ते 750 मीटर आला असेल, तर पटकन पोचू असं वाटतंय. पण एवढा ऊन लागते ना, घामान पार भिजलोय आणि ते घामाचे मुलं दम जाम लागते. आणि जी माझी पाठीवर बॅग आहे ही तुम्हाला दिसते का, हे बॅगेचे मुलं माझा अवस्था खतरनाक झाली. त्या 2 पाण्याच्या बाटल्या मोठ्या आणि एक छोटी पाण्याची बॉटल आहे आणि माझे कॅमेराचं सामान आहे थोडा बहुत, तोच घेऊन आलोय वरती मी. आणि जरा कुठं पाण्याची बाटली खोली पाणी पिवाला लगेच माकड मंडळी आली आपली, मला दे करायला. म्हणून चला जिथं थांबाचा पॉईंट भेटत तिथं गपचूप थांबतंय, पाणी पितंय, चेन लावतंय, परत थांबतंय, परत पाणी पितंय, चेन लावतंय. असं करून मी इथपर्यंत पोचलोय. आता आपल्याला थोडाच लांब जायचं आहे. जरासं आपण लांब गेलो का मग आपण एकदम अशी सरळ जागा आहे तिथं पोचू आणि तिथून आपल्याला डायरेक्ट तो अंगठा आहे ना तो दिसेल, म्हणजे कर्नाळा किल्ला. तिथूनच आपण लगेच 5 मिनिटाची दुरी आहे, लगेच पोचू. ओके चला. जेवढ्या वेळेला आपण थांबते ना पाणी पिते ना, परत थोडा चरलो लगेच दम लागते. काय करायचं, उन्हाची मुलं जाम दम लागते. आणि मागं बॅगसुद्धा आहे ना माझी, म्हणून किल्ला चढायला एकदम सोपा आहे, काहीच नाही असा का एकदम कठीण आहे, एकदम काय नाही, आराम की तुम्ही चढू शकता. आणि जो पण वातावरण आहे ना आपला इथला किल्ल्यांचा, 1 नंबर वातावरण आहे. म्हणजे कसं की थंड आहे. जरा तुम्ही जंगलाच्या आतमध्ये घुसलो का थोडी थंड हवासुद्धा लागते तुम्हाला, पण जसं तुम्ही थोडा उन्हात जाशील खतरनाक ऊन लागते, हालत खराब होते, पसीना होते पूर्ण अंग. म्हणून एक टावेल सोबत ठेवा आणि जादाची जादा पाणी असेल सोबत तर चांगला होईल. आणि जर तुम्ही खावाला काय आणला शिव तर कृपया करून तो सगळा खावाला खाली डस्टबिन आहे तिथं खाली नेऊन टाका. त्याचा जो पण कचरा बिचरा असेल तो इथं वरती काय टाकू नका. ती भले पाण्याची बॉटल असो, चिप्स असो किंवा XYZ जे काय तुम्ही आणणार ते गोष्ट. ओके, कारण की इथं स्ट्रिक्ट नियम आहेत सगळीकडं, म्हणून सांगते काळजी घ्या जरा. खोल दरी तुम्हाला दाखवते आता मी, की बघा चुकून पण आहे ना, चुकून पण सांगते घाई गडबडी करू नका, कारण की खाली पाय तुमचा सरला तर बघू शकता तुम्ही डायरेक्ट दिसतं का काही. घाई गडबडी अजिबात करू नका, गप या, चालत चला, आपला ट्रॅक एन्जॉय करा, जर्नी एन्जॉय करा आणि गप चला. मस्ती टवाल वगैरे अजिबात करू नका. दोन्ही साईडला पण खोलदार आहेत डायरेक्ट. हे जो मधीन पॅच आहे ना, रस्ता आहे ना यो,
तो थोडासा खराब सुद्धा आहे. पावसाळ्या टायमाला इथे जाम चिट्टी असतं, दगडं मोठी मोठी आहेत ना म्हणून, तेव्हा जास्त हे असते, भीती असते. म्हणून तुम्ही यशू नीट या, व्यवस्थित ट्रॅक करा. मंडळी जे आता मी डगरावर बसलो ना, तो डगर एका झाडाखाली आहे आणि ते डगराची एकदम समोर आपण जे हायवेवरनं आलो ना, तो हायवे आपल्याला दिसते. तुम्हाला मी दाखवायची कोशिश करते तो हायवे. हां, 1 मिनटं थांबा. मंडळी आता तुम्हाला मी तो हायवे दाखवत आहे. हां, माझ्या पाठीमागचा नजारा बघा, दिसते काय? तो बघतो. आता जास्त नाही, आता फक्त थोडासा राहिलेला आहे. तर चला हळूहळू हळूहळू बातचीत करत करत आपण आपल्या मार्गाला लागू. मार्गाला लागता लागता अवस्था जाम खराब झाली, पूर्णपणे दमलोय. डबा काढायची कोशिश करत होतो, इथं झटक्यान 2 माकडे येऊन बाजूला उभी राहिली आणि माझ्याकडं भोले भावानं बघत बसली का दे बाबा म्हणा, दे म्हणा, दे. पण मी डबा टाकला बॅगीन, गप निघलो. आता काय नाही, सरळ सरलंच आहे. दोन्ही बाजूला आपल्याला आता समोर समोर आपल्याला किल्ला दाखवत दिसते काय? बघा समोर दिसते का तुम्हाला? अगदी माझ्या पाठीमागच्या साईडला किल्ला आहे. तुम्हाला दिसते काय? यो बघा. आपल्याला तिकडं जायचं आहे. तर चला, फक्त ना फक्त 20 मिनिटाचा पल्ला झालेला आहे. झटक्यान पोचू, वरती कुठेतरी सावली भेटते का बघू आणि अलगच आपला डबा खोलू आणि नाश्ता आणलाय तो नाश्ता करू, थोडा किल्ला एक्सप्लोर करू. मस्तपैकी इथं पठार आहे. पावसाळ्याच्या टायमाला आहे ना, इथं आजूबाजूला लोक मस्तपैकी नाश्ता आणतात, नाश्ता करतात आणि त्याच्यानंतर मग जो आपला छोटासा पोर्शन आला तो एक्सप्लोर करतात. वरती जावाला एकदम गर्दी असतं पावसाळ्याच्या टायमाला. पण आता उन्हाचा टाईम आहे, लोकांना ट्रॅकिंग करायला अजिबात नाही आवडत. आमची सरकत उठाट सोंबे येतात, बिंदास काय पण जातात, कामाची पर्वा करत नाही, कसली चिंता करत नाही. जिंदगी आशमध्ये जगाची खोटी सवय आहे. सगळा टिंगल करते हो मी, सिरियसली घेऊ नका. सगळा बघून यावं लागते बाबा, असं थोडीच आहे. मस्त वाटतं, एकदम शांत असं वाटतं आहेच राहावं वस्तीला. काय कॅम्पिंग बिंग करून देत नाही, जायच राहिलो असतो. असू दे, काही फरक नाही पडत. आपला घर किती लांब आहे, जास्तीत जास्त लमसम अमाऊंट झाला तो 2 किलोमीटर, यो 1 किलोमीटर, तो अर्धा आणि यो पाऊन, तर 12-13 किलोमीटर असेल. आणखी टावरा पण नसेल, त्याच्याजवळ असेल. आपल्या गाडीला किक मारली, आपल्या गाडीला किक पण नाही, स्टार्टर आहे, स्टार्टर मारला निघलो डायरेक्ट. टाईम नाही लागा आपल्याला पोचायला गायची, फक्त रस्ता माहीत पाहिजेत कुठं पोचतो आपण. मला आता फक्त 10 मिनटं आलेले आहेत किल्ल्याच्या वरती पोचायला. इथं मस्तपैकी विश्राम करण्याची जागा आहे. करू का विश्राम इथं? मी इथं विश्राम करते आता. चला जेवण घेतो आता. काय दिला बघूया पहिले. पाण्याची बाटली हाय आपली, एक संपलेली आहे. ओके, ही पाण्याची बाटली मी आतमध्ये ठेवतो आहे अशी. आणि 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 गावात हां आपला डबा करतोय. डबा काय केला हे रे बाबा, आपला डबा आहे. रुक जाय दरी. आणि पाणी आहे, हात धुऊया पहिले. चमायला मुलीन भरलं. चला जेवतो ना, भेटतो तुम्हाला. ओके मंडळी, विश्राम करून झालेला. थोडासा मी बाहेर एक्सप्लोर करत होतो. म्हणजे माझ्या समोर आता तुम्हाला दाखवतो मी. बघा जळलेला भाग होता आणि थोडासा तिकडं हे होता. तर थोडा पुढे येऊन मी असा एक्सप्लोर करत होतो. आपले पुढं असा हायवे आहे, थोडा एक्सप्लोर करत होतो मी. तर मला काही गोष्टी दिसल्या, त्या गाड्या नव्हती पाहिजेत. खाली एवढी चेकिंग होते, सगळं होते, तरी पण त्या गोष्टी मला गडद दिसत आहे. दुःख होतं या गोष्टीचा. दाखवतो तुम्हाला मी, 1 मिनिट थांबा. तरी पण लोकांना लाज कशी वाटत नाही का समजा नाही म्हणा या गोष्टी आणायला. हे बघ, तो बिअरचा कॅन आहे इथं, ती तशी एक बाटली आहे आणि तिकडे एक बिअरचा कॅन आहे. हे बघ,
आणि तिकडे बाटल्या पडल्या त्या बाजूला. कवा असे लोकांना अक्कल देव जाणो, कवा आपल्याला महाराज समजतील, कवा आपल्याला किल्ला समजतील. एवढे सगळे कर स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन असून सुद्धा पण लोक दवरती दारू आणतात, दारवा बिरवा बिंदास पिताना बाटल्या असे काही बे टाकतात. काय बोलायचं, एकदम खंताची गोष्ट, एकदम बेकार वाटते असं बघल्यावर म्हणा. मंडळी फायनली आपण पोहोचलो किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ. हे बघा दिसते माझ्या पाठीमागं आहे. चला चला लवकर लवकर चला जाऊ. आता पोचलो आपण. आता एनर्जी जास्त आलेली आहे आपल्या, जोश वाढलेला आहे. जसा जसा किल्ला जवळ येते तसा तसा जोश आणि एनर्जी वाढते आपली. चला यस, आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये दाखल झालेलो आहोत. आपल्याला आता किल्ल्याचे काही अवशेष दिसणार आहेत. या साईडची पायऱ्या आहेत. या बघा, या अशा अशा वरती, आणि या इकडून पण पायऱ्या आहेत. मग आपण बॅरिकेड्स लावलं तिथून जाऊ. चला बस मी गडाच्या 5 मिनिटावरतीच आहे फक्त. पण इथं आलोय दुपारचे 2 वाजलं आणि हवा एकदम थंड लागते. वातावरण बघा तुम्ही माझ्या मागचा. हे बघ हिरवा गार, इथं पूर्ण जंगल आहे. या बाजूला पूर्ण जंगल आहे आणि माझ्या या बाजूला सुद्धा म्हणजे मागच्या बाजूला सुद्धा जंगल आहे. आणि माझ्या थेट पाठीमागच्या साईडला कर्नाला किल्ला दिसतो तुम्हाला. एक नंबर आहे वातावरण, थंड थंड हवाला सुटलेली आहे. चला वरती आता छोटासा पॅच आहे. बरं इथं बॅरिकेड्स लावलेलं आहे त्या आपल्याला दिसतंय. वाव, आलेलो आपण किल्ल्याला जवळ. हे बघा पोचलो बाबा, पोचलो किल्ल्याजवळ पोचलो आपण. जेवढा आपण वरती तेवढी आपल्याला थंड थंड हवा लागते. एक नंबर. वाव, दिल खुश झाला माझा. फायनली मंडळी पोचलो आपण किल्ल्यावरती. यस, वू. पोचलो आपण किल्ल्यावरती, पोचलेलो आहोत. यो पॅच थोडा छोटासा आहे, पायऱ्या आहे तिथं पण टेन्शन नाही काय. यो पार केला किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ आपण डायरेक्ट. चलो चलो जल्दी चलो, एक्साइटमेंट वाढत आहे आपली किल्ल्यावरती जायची. चला लवकर चला. बाबा दमलो, धावत झालं पण. बरं इथं बॅरिकेड्स लावले, टेन्शन नाही काय. चला बाबा, ये पण हालता, हे पण हालता. चला हॅलो, हॅलो बाबा, चला हॅलो. मंडळी फायनली आपण पोचलो आहोत कर्नाला किल्ल्याच्या मेन दरवाजाजवळ. इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि किल्ला आपला एक्सप्लोअर करूया. जाम एक्साइटमेंट आहे, खूप मजा आली वरती चढायला. आता किल्ल्याच्या आतमध्ये काय काय ते बघू आणि ते एक्सप्लोअर करू. चला जाऊया. मंडळी किल्ल्याचा दरवाजा आहे ना, तो आता सध्या नवीन लावलेला आहे. तो सेम टू सेम जुन्या दरवाजासारखा बनवून त्याला किल्ल्यावरती लावला आहे. पोचलो मंडळी आपण किल्ल्याच्या वरती, एकदम टॉपला वरती पोचलेलो. बघा दुर्ग दिसते तुम्हाला, तो बघा जो द्रोणागिरीच्या किल्ल्यावरनं सुद्धा हा दुर्ग दिसतोय वर्षी. जेव्हा आपण द्रोणागिरीच्या किल्ल्यावर जाऊ ना, तेव्हा जर पॉसिबल झाला दुकान असला ना तर तुम्हाला दाखवेल मी. तो तिथून जर दिसतं एवढा मोठा आहे. आणि इथूनच आपल्याला कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगड सुद्धा दिसू शकतंय. पण सध्या वातावरण एकदम खराब आहे, आजूबाजूला पूर्ण एअर पोल्युशन आहेत.
हे बघा मला तर वाटतंय हे पहिल्याच्या काळांचं राहण्याची व्यवस्था असेल ही खोली टाईप वाटते आपल्याला, काहीतरी असू शकते राहण्याची व्यवस्था वगैरे. आणि या साईडला पण आहे तशीच. हे बघा इथं पण सुद्धा आहे, या बघा या साईडला सुद्धा. एक नंबर, कसला मोठा वाटतंय. मंडळी एक काम चांगलं केलं आहे का आधीमधून बसायला इथं खुर्च्या बिरच्या अशा मांडलेल्या आहेत. आता मी तुम्हाला गडावरचा धान्य साठा आणि पाणी साठा दाखवत आहे जो या दुर्गाच्या खाली आहे. चला धान्य साठा आणि पाणी साठा बघू आपण. बॅरिकेड्स लावलेले आहेत, नॉट अ प्रॉब्लेम. आपण जास्त आतमध्ये जायचं नाही, जेवढा पॉसिबल आहे तेवढाच बघू आपण. हे बघा दाखवतो तुम्हाला, तिकडं पण आहे आणि त्या साईडचं पण आहे. या साईडला सुद्धा आहे. त्याच्यामध्ये मासे वगैरे दिसत नाही आपल्याला, काय दिसत नाही. पूर्णपणे तिथं सुद्धा आहे आणि त्या बाजूला सुद्धा आहे तिकडं. इथून डायरेक्ट खाली आहे ती गडाची. आपल्याला तिथं तटबंदी दिसते, म्हणजे बुरुज टाईप आहे तिकडं दिसते आपल्याला. सध्या इथं झाडं झाली ना आपली, त्याच्यामुळं दिसत नाही, पण तो तिथंशी आहे, तो दिसतं. बघता तुम्ही माझ्यावरती पूर्ण एकच दगड आहे, तो एकच खरं आहे पूर्णपणे. चला आता पुढे जाऊ, अजून काय काय आहे किल्ल्यावरती ते सगळं एक्सप्लोर करू आता आपण. ओके चलो चला चला. इथं माझ्या पाठी बघा, इथं पण तुम्हाला दिसतात पाण्याचे टाके. इथं आहे, एका साईडला आहे. कुठं जाऊ चला. इथंशी बघा एक मस्तपैकी असा बसायला केलेला आहे, मावल्यांना बसायला इथं केलेला आहे, बसायला झोपायला. पुरातन कालाच आहे पूर्णपणे. बघा दिसतं आपल्याला, एकदम असा कोपच्या मध्ये केलेला आहे ना, म्हणजे इथून जर कोणाला तरी त्याला दिसणार नाही, इथून जरी कोणाला तरी त्याला दिसणार नाही. इथं अशी छोटीशी खिडकी आहे, बघा छोटी पाठी खिडकी आहे. शत्रूला जर आक्रमण करायचं असेल ना तर एक नंबर आहे. पुढे जाऊ चला. बरा झालाय बॅरिकेड्स लावलं हे साईडला. खोल धरी आहे. शूट करताना गोप्रोचे एक प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला भेटला आहे, तो म्हणजे जर अचानक बंद पडतंय. त्याचं कारण असं होतं आहे का तो जर ओव्हरहीट झाला ना पूर्णपणे, त्याच्यामुळे तो डायरेक्ट बंद पडतं. आपल्याला एक दोनदा वॉर्निंग आली होती त्याची, तरी पण मी जास्त बघितली नाही. ठीक आहे चालेल, पण त्यासाठी मी एक आयडिया ऑलरेडी करून ठेवलेली आहे, कारण की माझ्यासोबत असं 2-3 वेळा झालेला आहे. तर मी एक असा कपडा आणला आहे, तो आहे ना पाण्यात भिजवून ठेवलेला आहे. जेव्हा जेव्हा बॅटरी त्याची आपल्याला अलर्ट मोडमध्ये जाऊन बंद पडतं किंवा गरम होतं ना, मी किंवा स्टॉप घेते ना, तेव्हा मी त्याला मस्त की यान गुंडलून ठेवतं, थोडीशी थंड होतं बॅटरी, आणि मग मी त्याच्यामध्ये टाकून चालू करतो आपली. पण गोप्रोवाले जरा सुधारायला पाहिजे, जरा बॅटऱ्यांचा जरा बघायला पाहिजे. जास्त ओव्हरहीट होतं, काहीतरी छोटा मोठा फॅन बिन लावा त्यांना आता. बाकी तो चांगला आहे, जाम गोप्रो जाम भारी आहे. आता मंडळीला आपला फक्त छोटासा पार्ट जो आहे ना तो एक्सप्लोर करायचा झालेला आहे, तो म्हणजे माझ्या समोरचा, आपल्या दरवाजाच्या समोरच छोटासा एक इथं खरप आहे आणि खरपाच्या बाजूला बॅरिकेड्स लावलं, तिथं पूर्णपणे तटबंदी आहे. तो भाग थोडासा आपण एक्सप्लोर करूया. काहीच नाही पाठी, डायरेक्ट खोल आहे दरी. चला तो वरती दिसते झेंडा आपल्याला मस्त आहे की. या तुम्हाला खिडक्या दिसतात ना, या हे बघा, या तुम्हाला खिडक्या दिसतात का, यांचा आहे ना, यांचा मंडळी 2 उपयोग असतात. एक म्हणजे शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी आणि दुसरा म्हणजे
आपल्या खालच्या परिसरात मध्ये काय काय चाललं आहे त्या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवासाठी. तर प्रत्येक किल्ल्यावरती तुम्हाला असं छोट्या खिडक्या दिसतीलच. त्याच्यामध्ये कधी कधी फुटलेल्या सुद्धा असतील, कधी कधी वेल मेंटेन सुद्धा असतील. ही जी खिडकी मला एवढी खिडक्यांनी दिसली ती वेल मेंटेन आहे. अशा बऱ्याचशा आहेत. इथे एक आहे ती एकदम खूपच्या नाही एकदम अशी ही एक आहे सुद्धा आपल्याला खाली बघण्यासाठी किंवा शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी अशी परफेक्ट किल्ल्याच्या एकदम कोपऱ्यावरती आहे. एकदम कोपऱ्यावरती, तटबंदीच्या एकदम कोपऱ्यावरती आहे अशी. वाव, हवा का सुट्टे बघा. माझ्या मागं पूर्ण गोल दरी. त्या साईडून आलो मी. तिथं काय नाही, तिथं दोघं तिघंजण बसले आणि त्यांच्या ग्रुपमध्ये गप्पा चालू आहेत. म्हणून मी त्यांना डिस्टर्ब नाही केला, काय नाही केला. आलो आपलं आपण येऊन इथं बसलो आहे. मस्त हवा सुटली. एवढा ऊन लागते पण अशी थंड हवा लागली. असा एकदम ऊन असं चटकं तिथे चटकं. तर मग अशी हवा एकदम भारी आहे. पण मंडळी, किल्ला जो आहे ना आपला तो 5 वाजता बंद होतं. आणि जर तुम्ही माझ्यासारखं ब्लॉगर किंवा कॅमेरा घेऊन येत असशील ना फोटो क्लिक करण्यासाठी किंवा काय शूट करण्यासाठी, तर तुम्हाला मग इथं पैसे भरायला लागतात. त्याला मी बोललो, रिक्वेस्ट केली तर बोलतं काय नाही, बोलतं जे गव्हर्नमेंटचा रूल आहे ना तोच आहे, फॉलो करायला लागते बोलतं. तर 305 रुपये माझं घेतलं. कॅमेरा ॲक्सेसरीज सगळा मिळून बॅगचे पण पैसे, सगळ्याचे पैसे लावले त्याही. पण ठीक आहे बरं घ्या. आता त्यांना बोललो मी इथलाच आहे, लोकल आहे, तरीसुद्धा त्याही काय नाही बोलते. आधार कार्ड दाखवलं मी माझं तरी पण नाही ऐकत. तर बोललो जाऊ दे, एवढा काही नाही. दिलं पैसे, आपल्याला किल्ला एक्सप्लोर करत. आपण किल्ला एक्सप्लोर केलेला आहे. आता आपण जे दरवाजाशी आलो ना ते दरवाजाच्या वरती 2 दगडं आहेत. ती कोरली, त्याच्यावरती काहीतरी कोरलेलं आहे. काय आहे तो नक्की मला समजत नाही. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा काय आहे ते. 2 दरवाजे एकदम आजूबाजूलाच आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मंडळी कशा पायऱ्या एकदम कोरल्या आहेत बघा. पहाड एकदम वाटण कोरलेलं आहे बघा. दिसतं ना काय, दाखवतो तुम्हाला. हे बघा कशा कोरल्यान पायऱ्या एकदम भारी वाटतात. पूर्णपणे अशा, हे बघा पूर्णपणे अशा कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि या जुन्या कालांच्या आहेत कोरलेल्या. आणि बाकी इथे काय नाही. मग कसला मोठा आहे ना तो, परफेक्ट असा अंगठ्याच्या शेपचा आहे. परफेक्ट बघ, जर बघितला ना असा थम्सअप वाटतेच आहे. मस्तीने टिंगल नाही करत मी, पण तसा वाटते म्हणून मी सांगितलं, बाकी काही नाही. मला कोणत्या भावना दुखवायच्या नाही बाबा. आपल्याला काय करायचं आहे, आपली येणारी पिढी आहे ना त्या लोकांना या माहिती पाहिजेत आपल्या गोष्टी. तर आपला ध्येय हेच आहे का आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या महाराष्ट्राचा परिसर, आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्लं, आपल्या जुन्या कालांचं प्रथा झाल्या, आपल्या भारतांच्या जुना कल्चर झाला, तो सगळा आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवायचा आहे. तोच आपला एक मोटो आहे. आणि त्याच मोटोला आपण फॉलो करत आहोत. आणि आपण डेलीच्या डेली नाही, कधी कधी ट्रॅकिंगला जात आहो, ट्रॅकिंगचे व्हिडिओ बनवत आहो, आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करत आहो आणि मग घरी जात आहो. तर मंडळी, मी आता आहे परतीच्या रस्त्यावर आलो. एकदमच वाटत नाही मी आणखी वरती चरलोय म्हणून, कारण कसला भयानक वाटतं बघा वर्षी. हो कसला वाटतंय खतरनाक. वाटत नाही मी चरलोय म्हणून आणखी. तर आणखी मला उतरायचं आहे खाली. आपण झाल्यानंतर घरी परतीच्या रस्त्यावरती चला. आईच्या गावात मंडळी, मला काला काहीतरी दिसला याशी. एक जागाच उभा आहे. तुम्हाला दाखवतो पहिले मी. लय मोठा पाचका आला. काय माहिती आहे का काला काला तो मी तुम्हाला बोललो तो. यो बा यूज मी पेंगवी. हे मागच्या वेळेशी कसा काला काला दिसते ना बघा.
चुरपुटपणा ते बघा, ते त्यांची एकदम कोपऱ्यांची मिनी बघला ना तर मला असं वाटलं काला काला काहीतरी उभा आहे का. मी पुढे बघते तर भाई यूज मी डस्टबिन आहे पेंग्विनची. खतरनाक सीन झाला यो. तर मंडळी आपण आज एक्सप्लोर केला कर्नाळा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर. किल्ल्यावरती काय काय आहे, किल्ल्यावरती कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत, कुठल्या प्रकारची झाडं आहेत आणि कुठल्या प्रकारची फुलं आहेत ते आज आपण बघितलं. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला नका विसरू. आता मी घेतो तुमची रजा आणि मी भेटतो तुम्हाला अशाच एक ॲडव्हेंचर आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.